विजय वडेट्टीवारांच्या नेतृत्वात जन आक्रोश मोर्चा। मेलोडी वाटणाऱ्या सरकार विरोधात थेट रणशिंग। ओबीसी समाजाचे हक्क आणि देशातील वाढत्या महागाई विरोधात चंद्रपूरच्या ब्रह्मपुरीत अभूतपूर्व राजकीय संघर्ष पाहायला मिळाला। काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी मंत्री विजय वडेट्टीवार यांच्या थेट नेतृत्वात ब्रह्मपुरीत ऐतिहासिक जन आक्रोश मोर्चा काढण्यात आला। आगामी जनगणनेत ओबीसीचा स्वतंत्र कॉलम नसणे आणि इंधनाचे भडकलेले दर यावर हजारो नागरिक रस्त्यावर उतरले। मेलोडी वाटणाऱ्या सरकारचा निषेध। इंधन दरवाढ आणि जीवनावश्यक वस्तूंच्या महागाईमुळे सर्वसामान्य जनतेचे कंबरडे मोडले आहे। दुसरीकडे सरकार मात्र जनतेच्या तोंडाला मेलोडी चॉकलेट लावून निव्वळ जाहिरात आणि गोड गप्पा मारण्यात व्यस्त आहे, असा तीव्र रोष विजय वडेट्टीवार व आंदोलनकर्त्यांनी केला आहे। हे सरकार म्हणजे केवळ जाहिरातींचा आणि भूलथापांचा खेळ आहे। जनतेला महागाईच्या खाईत ढकलून हे मेलोडी वाटणारे सरकार काय साध्य करू पाहते आहे? जनतेत जर ओबीसीला स्वतंत्र कॉलम समाविष्ट केला नाही तर हा जन आक्रोश केवळ ब्रह्मपुरी पुरताच मर्यादित राहणार नाही, तर संपूर्ण महाराष्ट्र व प्रत्येक गाव या सरकार विरोधात पेटून उठेल। टाइम्स ऑफ महाराष्ट्र न्यूज साठी ब्रह्मपुरी प्रतिनिधी रुपेश देशमुख यांचा रिपोर्ट। या सरकारने डिझेल पेट्रोल महागाई बेरोजगारीवर तत्कालीन ज्यावेळेस काँग्रेसची सरकार होती टीकेची झोड उठवली। आज यांनी देश लुटून खालाय। देशातील गरीब मध्यमवर्गीय लोकांना जगणं कठीण करून टाकलं आहे मोदी सरकारने। या सरकारच्या धोरणामुळे, या सरकारच्या नाकर्तेपणामुळे डिझेल पेट्रोलचे भाव गगनाला मिळाले आहेत। डिझेल पेट्रोल, महागाई, गॅस सिलेंडर, सामान्य माणूस या नालायक सरकारच्या नाकर्तेपणामुळे आज उद्ध्वस्त झालेला आहे। आणि हे सरकार केवळ मोदी सरकार हे चॉकलेट वाटत फिरत आहे। चॉकलेट, मेलोडी चॉकलेट। निषेध करा या सरकारचा, मेलोडी चॉकलेट वाटणाऱ्या सरकारचा। आणि गरीब लोक मरत आहेत। सगळ्या दृष्टीनं महागाई वाढवून टाकली आहे। धानाला चुकारे मिळत नाही, धान उत्पादक शेतकऱ्यांना न्याय मिळत नाही, कापूस उत्पादक शेतकरी मरतोय, कांदा उत्पादक शेतकरी मरतोय। म्हणून आज ब्रह्मपुरी तालुका काँग्रेस कमिटीने हा प्रचंड असा आंदोलन सुरू केलेला आहे। आणि सरकारला जाग आली पाहिजे। देश विकणाऱ्याला, भ्रष्टाचारामध्ये अखंड बुडणाऱ्यांना जाग आणण्यासाठी आणि ओबीसीचा विषय